राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने अल्पसंख्याक संस्था महासंघाने सरकारचं लक्ष वेधलंय। 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा निधी शैक्षणिक वर्ष संपत आलंय तरी निधी मिळालेला नसल्याचा दावा महासंघाकडून करण्यात आलाय। राज्यातील तब्बल 450 अल्पसंख्याक शाळांचा सुमारे 45 कोटी रुपयांचा निधी रखडला असल्याची माहिती महासंघाचे प्रदेश महासचिव नबी पटेल यांनी दिली आहे। याच पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन निधी रखडल्याचा मुद्दा मांडलाय। शाळांच्या इमारती, वर्गखोल्या आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांसाठी हा निधी महत्त्वाचा असल्याचं महासंघाचं म्हणणं आहे। आर्थिक वर्षाचा निधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात मार्च अखेरीस उपलब्ध झाला होता। मात्र यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी शाळांना मिळालेला नसल्यानं संस्थाचालकांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रखडलेला निधी वितरित करावा अशी मागणी अल्पसंख्याक संस्था महासंघाकडून करण्यात आली आहे।